तर या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। संभाजीराजेंवर कोल्हापुरातल्या शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। पुण्याच्या रवींद्र पडवळ आणि बंडा साळुखेवर देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये 500हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। संभाजीराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी त्यांनी काल आंदोलन केलेलं होतं। ही मोहीम जी आहे ती त्यांनी सुरू केलेली होती आणि असंख्य शिवभक्त यावेळेला त्यांच्या सोबत होते आणि याच प्रकरणी आता संभाजीराजेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्याच्या रवींद्र पडवळ आणि बंडा साळुखे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये 500हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जावं यासाठी संभाजीराजे यांनी विशाळगड मुक्ती आंदोलन सुरू केलेलं होतं आणि याच अंतर्गत त्यांनी काल विशाळगडावर भेट देखील दिली होती आणि हे आंदोलन काहीसं काल आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काहीसा उद्रेक या विशाळगड आणि एकूणच सगळ्या आपल्याला पाहायला मिळाला आणि याच संदर्भात आता वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत। वेगवेगळे 4 ते 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामध्ये संभाजीराजे यांच्यावर देखील वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर काल ही सगळी परिस्थिती झाल्यानंतर संभाजीराजे यांनी म्हटलेलं होतं शिवप्रेमींवर किंवा शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका, करायचा असेल तर तो माझ्यावर करा। मात्र संभाजीराजे यांच्यासोबतच 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। या सगळ्या आक्रमक आंदोलनाचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि त्याचा देखील आधार घेत हे सगळे गुन्हे दाखल केले आहेत। विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे येत्या काळात हा विशाळगडाच्या अतिक्रमणाचा आणि त्यानंतर संभाजीराजे यांनी केलेल्या या सगळ्या आंदोलनाचा मुद्दा देखील तापणार असल्याचंच काहीसं दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।